मना फोंडेजीना घेऊन दवाखान्यात चाललेला आहे। अहो त्याच्यामध्ये मी आज गवती चहा घातलाय, पाकामध्ये फ्लोट करत आहेत गुलाबजामुन। हे घाण्याबद्दल कुर्ती आलेली आहे। तांब्या पितळेच्या ताटामध्ये जेवण केलेलं हे खूप शुभ असतं। थोडीशी खाराचा किती पांढरा शुभ्र मसाला दिसत आहे। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7:15 वाजलेत आता आणि आज सकाळी मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। तसे तर रोज करतच असते, पण अर्धा स्वयंपाक करून मी टेरेसवरती जात असते, पण आज टेरेसवरती नाही जाणार। आज कंटिन्यू स्वयंपाक करणार आहे, कारण मला 2-4 भाज्या बनवायच्या आहेत, चपात्या वगैरे बनवायच्या आहेत। मला स्वयंपाकच करून घ्यावा, मनाजवळ पाणी पाठवून पक्ष्यांसाठी। ह्या कढईमध्ये मिरचीची भाजी शिजत आहे आणि इकडं चवळीची भाजी शिजत आहे। दोन्ही भाज्या शिजलेल्या आहेत आणि आज मला ही ओल्या काजूची भाजी बनवायची आहे। आणि ही ओली काजू श्रेयाच्या पप्पाने दिलेली आहे पाठवून, ते काल कोकणामध्ये फिरायला गेलेले। तर आज ह्याची पण भाजी बनवणार आहे मी, आणि कारलं सुद्धा बनवायचं आहे मला। जवळजवळ आज मला 4 भाज्या बनवायच्या आहेत। म्हणलं टेरेसवरती नको जाण्यानंतर खूप उशीर होऊन जाईल। तुळशी मातेला जल अर्पण करते आता। इथं गॅसवरती मी कांदा उकळायला ठेवलेला आहे काजूच्या भाजीमध्ये घालण्यासाठी। ऍक्च्युली उकळताना काजू पण टाकत असतं त्याच्यामध्ये, पण माझ्याकडे ओल्या काजू आहेत ह्या, त्याच्यामुळे मी उकळायला नाही टाकत कांद्याबरोबर। चवळीची भाजी तयार आहे, मिरचीची भाजी तयार आहे आणि कारलं सुद्धा तयार आहे। आता काजूची भाजी बनवून घेते। अगोदर काजू थोड्याशा शालो फ्राय करायच्या। काल रात्री चक्क 1 तास लागलेला आम्हाला एवढ्या काजूची साल काढायला। काजू शालो फ्राय होते तोपर्यंत हे ओले काजू आणि शिजलेला कांदा वाटून घेते। काजू आणि कांदा वाटलेला आहे आणि बघा किती पांढरा शुभ्र मसाला दिसत आहे। आणि काजू सुद्धा शालो फ्राय झालेली आहे। ह्या प्लेटमध्ये काढून ठेवते आणि कांदा फोडणीला घालते। आता मी कांदा तळत आहे। कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर टोमॅटो आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ती छान तळून घ्यायची। आता टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट घालायची। टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट पण छान तळून घ्यायची आहे। याच्यामध्ये थोडीशी हळद, मिरची पावडर, चवीनुसार मीठ। आता हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। मसाला छान व्यवस्थित भाजला तरच भाजीला चव येते, नाहीतर नाही येत भाजीला चव, चरबट लागते भाजी। मसाला छान भाजला गेलेला आहे आणि आता याच्यामध्ये शिजवलेल्या कांद्याची आणि काजूची पेस्ट घालायची। वाह भाई वाह, खूप छान। थांब ना, पागल आहे की तुझ्यासाठी एवढं बनवलं मी। ठीक आहे, माझं काय बघा, दादू चाललेला आहे त्याच्यासाठी एवढा स्वयंपाक बनवलेला, पण डब्बा नाही घेऊन जात आहे। ग्रेव्हीसाठी थोडंसं पाणी। आता थोडीशी कसुरी मेथी घालायची। मी ह्या ग्रेव्हीमध्ये थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे। आता 5 मिनिटासाठी ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची। त्याच्यानंतर ही शालो फ्राय केलेली काजू याच्यामध्ये घालायची। 5 मिनिटे झालेली आहेत आणि आपली ग्रेव्ही सुद्धा छान शिजलेली आहे आणि वास खूप खमंग येत आहे। आता शालो फ्राय केलेल्या काजू घालायच्या याच्यामध्ये। वाह भाई वाह, खूप छान। बघा टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर येत आहे भाजीचं टेक्स्चर। चल आता भाजी तर तयार आहे। आता चपात्या बनवून घेते पटकन। फोंडेजी आता देवपूजा करत आहेत। हे घ्या फोंडेजी नैवेद्य। हा घे घे घे, जा टेरेसवरती पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे। दिले तर जा लवकर। हांजी आगे देख, आमच्या दूधवाल्याने आज 2 लिटर दूध आणि अर्धा किलो गाईचं तूप दिलेलं आहे। आता मला एका हाताने उचलेल का? ये बापरे हांजी। चल आता हे खालीच ठेवते। आम्ही आता जेवण करत आहोत। तांब्या पितळीच्या भांड्यामध्ये शिजवलेलं अन्न हे खूप पौष्टिक असतं आणि तांब्या पितळीच्या ताटामध्ये जेवण केलेलं हे खूप शुभ असतं। त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये एवढी सारी तांब्या पितळीची भांडी आहेत। जर्मनची भांडी किंवा स्टीलची भांडी ही इंग्रजांच्या काळात आलेली आहेत। प्राचीन भारतामध्ये आपण तर तांब्या पितळेचीच भांडी वापरायची स्वयंपाकासाठी। जर्मनच्या भांड्यामध्ये आपण जर जेवण बनवलं तर त्याच्यातले पोषण तर जवळजवळ 60% कमी होतात, म्हणजे 40%च आपल्याला मिळतात अन्नातले पोषण तत्व। पण तांब्या पितळेच्या भांड्यामध्ये जर अन्न शिजवलं तर जवळजवळ 80% पोषण तत्व आपल्याला मिळतात, म्हणजे 20% नष्ट होतात, शिजवण्यामध्ये वगैरे जातात। असं तर म्हणजे गुणकारी भांडी आहे ती। सगळ्यात बेस्ट भांडं तर आहे मातीचंच भांडं। आज जेवणामध्ये मी 4 भाज्या बनवल्या आहेत। चवळीची भाजी, मिरचू आणि कारलं, 2-3 कारली शिल्लक होती
म्हणलं आता काय करायचं, बनवून टाकता येईल आज. काजू करीची भाजी तयार आहे ताटामध्ये येण्यासाठी. वा भाई वा, बघा खूप छान वाटत आहे आत्ताच. तुला नको जेवण वाढवता मग? नाही थोडीशी खा. म्हणा म्हणते मला काजू करी नको, थोडीशी खा राजा. काय ह्याच्यात भरपूर हीट असते, काजू मध्ये हीट असते. मंडुळा चपाती, कोंडीची आलसो चपाती. दादू माझा सकाळी कॉलेजला गेलेला आहे आणि पप्पा सुट्टी आहे. पप्पांना सुट्टी नाहीये, पप्पांची तब्येत थोडीशी खराब आहे. हे काय फोंडेजी, म्हणून पप्पा शांत 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 आहेत. छान आहे छान. धातवाद था घेतो अन्न दोष होणार लिपते. काजू करी मी पहिल्यांदा खात आहे. काजू करीची भाजी तू चालतो थोडीशी खाते. आतापर्यंत भाजी सगळ्यात उत्कृष्ट भाजी म्हणजे काजू करी. मस्त झाले, एक नंबर. आमचं स्वादिष्ट भरण झालेलं आहे. आता भाजी ह्या वाटीमध्ये काढून ठेवते. पूर्वी आम्ही पण जर्मनचीच भांडी वापरायचो. माझ्याकडे एक जर्मनची कढई होती, पातेलं होतं. पण जेव्हापासून मला वाद झाली ना तेव्हापासून मी पितळची भांडी वापरायला सुरुवात केली. स्वादिष्ट भरण झाल्यानंतर मी किचन वाटा स्वच्छ केलेला आहे आणि मसाला संपल्यामुळे आज मसाल्याची भरणी सुद्धा धुवून ठेवलेली आहे. तर मैत्रिणींनो, काल आम्ही रिलायन्स मॉल मध्ये गेलेलो. तर रिलायन्स मॉल मधून ही कुर्ती आणलेली आहे आणि याच्यावरती खूप सुंदर सलवार आहे. मला खूप आवडली. बघा अशी सलवार आहे. तर हा ड्रेस मला खूप आवडला, म्हणलं घ्यावं. यावेळेस ना रिलायन्स मॉल मध्ये कुर्तीचं कलेक्शन खूप कमी होतं, एकच आणला. आणि आता मना फोंडेजींना घेऊन दवाखान्यात चाललेला आहे. फोंडेजींचा ताप काही कमी होत नाहीये. आणि फोंडेजी आज सुट्टी घ्या, जायचं नाही ऑफिसला. पता नाही क्या करते हे. आओ जो बेटा. अरे मस्ती नको करू पप्पांशी बाळा. पण लगेच ताकद आली का? मला बाहेरूनच ओरडायला लागलं. आले ना फोंडेजी उघडायला. काय करणार आहे डॉक्टर? पहिल्यांदा औषध देतात. अरे 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 जाओ जाओ, हात पाय धुतो. पहिले हात पाय धुवा अगोदर, नंतर आराम करा. औषध खायचे बट देते ना, अगोदर हात पाय धुवा आपण. फोंडेजी हे घ्या, खावा औषध. आता बरं वाटतंय का? अजूनही बरं वाटत? आता गोळ्या खाऊन 1 तास झाला ना. 1 तास कुठे झाला? मग 1 तास झाला. अंग गरमच आहे. इंजेक्शन दिले ना डॉक्टरने, पॉवरफुल पेन किलरचा. लांब बस, तुला होईल. म्हणजे मला पण होईल बाबा. मी आजारी पडल्यानंतर घरातली कामं कोण करायची? मला वेळेवर खायला कोण द्यायचं? हा, मी तर तुम्हाला सगळं देते आयत्या हातामध्ये. आता घाम येते ना, थोडा वेळ झोपा. मग मी पण थोडा वेळ श्रीरामच्या इथे माणस वाचते आणि नंतर आराम करते. सायंकाळचे 5:30 वाजलेत आता. आणि आता मी गुलाबजामुन बनवत आहे, कारण उद्या फोंडेजींचा तारखेनुसार जन्मदिवस आहे. काल अमावस्या होती, काल फोंडेजींचा तिथीनुसार जन्मदिवस होता. आणि काल मला संध्याकाळी आठवण झाली की अरे आज फोंडेजींचा जन्मदिवस आहे. मग ठीक आहे म्हणलं, सकाळी तर आपण गोडधोड केलेलं, आंब्याचा रस, पनीरची भाजी केलेली सकाळी. म्हणलं संध्याकाळी पण काहीतरी, संध्याकाळी सुद्धा शिरा केलेला मी. बघा आत्ता आठवलं मला. म्हणजे काल फोंडेजींचा तिथीनुसार जन्मदिवस होता, तर सगळं दिवसभर गोड 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 खाल्लेलं आहे फोंडेजीने. आणि उद्या तारखेनुसार जन्मदिवस आहे 29 एप्रिल. तर उद्या पण सकाळी गुलाबजामुन खायला मिळणार आहेत फोंडेजींना. इकडे पाकामध्ये फ्लोट करत आहेत गुलाबजामुन आणि इकडं तेलामध्ये फ्लोट होत आहेत. एप्रिल महिन्यामध्ये आमच्या घरामध्ये दोघांचे बर्थडे असतात, एक माझ्या दादूचा आणि दुसरा फोंडेजींचा. फोंडेजींच्या बर्थडेची डिश सुद्धा तयार आहे. आणि इथं मी फोंडेजींसाठी चहा बनवत आहे. फोंडेजींचा चहा तयार आहे. जय श्री कृष्ण भगवान. फोंडेजी आपकी सेवा में चाय. धन्यवाद धन्यवाद. ठीक है, बता दीजिए. साखर जास्त आहे. नाही तुला चाय येतो, असंच का करत नाही तू? अहो त्याच्यामध्ये मी आज गवती चहा घातलाय. हा घातलाय, मग रोज का असं करत नाही? रोज नाही घातलं, मला मूड झाला आज. म्हणलं फोंडेजींची तब्येत खराब आहे, जरा गवती चहा बनवून द्यावं फोंडेजींना. टाकलं मी. रोज आजारी समज करत की
रोज पण चांगलाच बनवते, तुम्हाला आवडत नाही तो चहा. सायंकाळचे 7 वाजलेले आहेत आता आणि मी आता सायंकाळचा स्वयंपाक बनवत आहे. सायंकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे दुधी भोपळ्याची भाजी आणि इकडं डाळ शिजत आहे. कोंडेजी हे घाण्याबद्दल कोंडेजी आता सायंकाळची देवपूजा करत आहेत. संध्याकाळचे 8 वाजलेत आता आणि माझे चिरंजीव आज लवकर आलेले आहेत. दादू आलेला आहे आणि त्याला खूप भूक लागलेली आहे. दादू म्हणतो पटकन जेवायला वाढ आणि देवाला ठेवलेला नैवेद्य 1 गुलाबजामुन खाल्लेला आहे. दादूने फस्त केलेला आहे. हांजी चला आता आम्ही जेवण करून घेतो. व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.